तर घटना ही बंद खोलीत झालेली आहे आणि त्यामुळे या संदर्भात ॲट्रॉसिटी दाखल करणं अशक्य आहे। पुणे पोलीस यांनी पीडित मुलींना तसं पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। खरं तर पुण्यात कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला होता आणि 3 दलित मुलींचा छळ पोलिसांनी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। संभाजीनगरमधील एका महिला आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली होती आणि या महिलेला मदत करणाऱ्या या मुलींच्या घरी पोलीस पोहोचले होते आणि पोलीस ठाण्यामध्ये काही तक्रार नसताना विना परवानगी 3 महिलांना 5 तास त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला असा आरोप करण्यात होता आणि या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा होती। तर या संदर्भात आंदोलन करावं लागलं, मात्र अजूनही गुन्हा दाखल झाला नाहीये। सुजात आंबेडकर त्यांच्या आई या सगळेजण जे आहेत यासह असंख्य कार्यकर्ते पहाटे 3 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करा या मागणीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बसलेले होते। पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा देखील त्या ठिकाणी बसलेले होते, परंतु अशा पद्धतीने गुन्हा दाखल करता येत नाही, कारण का हे पब्लिकली हे झालेलं नाहीये। एका रूममध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे तिथे पुरावे जे आहेत ते नाही आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही। अशा प्रकारचं मत जे आहे ते पुणे पोलिसांकडून दिलेलं पाहायला मिळत होतं। आंबेडकरांची पुढची भूमिका काय आहे? कायदेशीर लढाई जी आहे ती आता आम्ही इथून पुढे लढू अशा प्रकारची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे। जे पोलिसांनी पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या आधारावरती न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागणार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो कोर्टाकडून दाखल करण्याचे आदेश यांना दिले जातील अशा प्रकारची भूमिका जी आहे ती त्यांनी आता घेतलेली आहे। तर दुसरीकडे पुणे पोलीस त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात अशा देखील आरोप त्यांच्यावरती केला जातो।